शासनाचे विविध नियम लागू होत नसल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन. पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत. बघा, आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या 2005 म्हणजे 20 वर्षापासून अतिशय उत्पन्न अभियानावर कार्यरत आहोत. या अगोदरही आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने व आरोग्यसेवेवर कुठलाही विपरीत परिणाम न होऊ देता अनेक प्रकारे आंदोलन केलेले आहे. तरीसुद्धा कुठलाही प्रकारचा निर्णय झाला नव्हता, म्हणून आम्ही औरंगाबाद हायकोर्टमध्ये गेलो. हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये ज्यांना शासन सेवेमध्ये 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना कायम सेवेत समावेश करून घ्यावा असा आदेश पण निघालेला आहे हायकोर्टाचा. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर 14 मार्च 2024ला यावर शासन निर्णय पण झालेला आहे. ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहे अशा लोकांना शासन सेवेत समावेश करून घ्यावा असा शासन निर्णय होऊन 16 महिने उठून सुद्धा शासन अद्याप बाबेतो आम्हाला न्याय देत नाही आहे, आम्हाला आमचं समावेशन करून घेत नाही आहे किंवा आम्हाला ऑर्डर दिल्या जात नाही आहे. म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती लेखता संघ महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 19 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन हे पुकारलेले आहे. त्या अनुषंगानं जळगाव जिल्ह्यातही आंदोलन चालू आहे. आमच्या एकूण 20 मागण्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी अशी आहे की शासन सेवेमध्ये म्हणजे ज्या नियमानुसार 14 मार्च 2024ला शासन निर्णय निघाला आहे त्या अनुषंगाने 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित सेवेत समावेश करून घ्यावे व उर्वरित जे कर्मचारी आहेत त्यांना प्रतिवर्षी 30% शासन सेवेत समायोजन करावे. किती कर्मचारी त्यानंतर 1220 कर्मचारी जळगाव जिल्ह्यात असून एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 47,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी 38,000 कर्मचारी हे कार्यरत आहे. त्यापैकी 10 वर्ष पूर्ण झालेले 14,089 कर्मचारी आहेत. किती दिवसांपर्यंत आंदोलन चालेल तुमचं? जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या पूर्ण होणार नाही, जोपर्यंत लिखित स्वरूपात मान्य आम्हाला हे मिळणार नाही, ग्वाही मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन कायम चालू राहणार. जिल्हा प्रमुख राष्ट्रीय एकत्रीकरण समिती महाराष्ट्र. आमची जळगाव जिल्ह्यामार्फत आदरणीय फडणवीस साहेबांना चांगली विनंती आहे की 2012 साली आम्हाला त्यांनी 6 महिन्यात आमचं सरकार आल्यानंतर 6 महिन्यात आम्ही तुमचं समायोजन करतो असं सूचित केलेलं ते असं आश्वासन दिलेले होते. मागील 12 वर्षापासून त्यांचे सरकार आहे, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत आश्वासनाची पूर्ती केलेली नाही आहे. तरी आमची जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण देऊन त्यांनी लवकरात लवकर त्यांचे समायोजन हे आश्वासने पूर्ण करावे अशी नम्र विनंती आहे. निलेश पवार. तसेच 2014 साली आमच्या 8% पगार वाढ होत होता, आता तो 2%, 4%, 5% अशा स्लॅबमध्ये वाढ होत आहे. तरी देखील कंटिन्यू 5% तरी मिळावा सर्व कर्मचाऱ्यांना. यासाठी देखील आमची त्यांना विनंती 2% पगार वाढी मागे 6% वाढते, पगार 2% वाढतोय हा देखील कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. तरी देखील त्यांनी आमच्याकडे एकदा आमच्या बैठक तरी लावावी आणि आदरणीय मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या संघटनेचे नेतृत्व केलेले की त्यांना एका आठवण देऊन आमच्या बाबतीत योग्य कारवाई करून लवकरात लवकर समायोजित करावी अशी त्यांना नम्र विनंती. नाव तुमचं? निलेश पवार, पद तुमचं? तालुका लेखापाल.